हॅलो गाईज, मी श्रीदेवी शिवण क्लासमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आहे ते थोडासा आपला वेगळा विषय आहे. तर हेही आपला शिवण क्लासचाच विषय आहे, असं काही वेगळा नाही आहे. पण थोडंसं म्हणजे हे कपडे आहेत ते राजस्थानहून माझ्याकडे आलेले आहेत. तर हे पूर्ण आहे ते फॅब्रिक पेंटिंग करून आलेले कपडे आहेत माझ्याकडे. तर हे जे फॅब्रिक पेंटिंग आहेत तर 3 आहेत. तर तिघीचे आहेत ते कॉलेजच्या स्टुडंटचे आहेत. तर हे जे आहे ते प्रोजेक्ट आहेत त्यांच्यासाठी. तर त्या सांगितल्या की मला ताई तुम्ही म्हणजे आयडियानुसार तुमच्या मला कुर्ती बनवून द्यायचे. तर आता हे फॅब्रिकनुसार आपल्याला कुर्ती बनवायची आहे. तर हे तुम्हाला एक एक मी करून काढून दाखवते. तर ही झाली एक, ही दुसरी आहे. तर दुसरी मी खोलून बघते म्हणजे दाखवते तुम्हाला. ही दुसरी पेंटिंग आहे ते आपल्याला हे बघा खोलून बघायचे आहे. तर हे खोलून बघितल्यावर आहे ते हे असं जो एक झाड आलेलं आहे. तर आता हे झाड जे आहे ते अर्धा अर्धा आलेलं आहे. इकडे अर्धा आहे आणि इकडे अर्धा आहे. तर आपल्याला आता ह्यांच्या हे कुर्त्या शिवायच्या आहेत सगळ्या फॅब्रिकच्या जॉईन करून. तर आता मी हे कसं शिवणार आहे तुम्हाला थोडीशी आयडिया देणार आहे मी. तर आता हे बघा, हे अर्धा अर्ध झाड आलंय. तर तुम्हाला असं वाटणार की बाबा हे झाड आहे ते अर्ध इकडं येणार आहे अर्ध तिकडं येणार आहे. तसं काय करायचं नाही. तर हे आपल्याला जॉईंट करायचं आहे. तर हे बघा, हे अशा पद्धतीने आपल्याला जॉईंट करून घ्यायचं व्यवस्थित. आणि असे आहे ते आपल्याला शिलाई मारून घ्यायचं आणि मग कटिंग करायचं आणि मग शिवायचं. नाहीतर काय होतं, काही जण फॅब्रिक पेंटिंग करून आणलेल्या असतात. तर नवीन ज्या शिकणाऱ्या किंवा शिकलेल्या आहेत तर त्यांच्या लक्षात येत नाही की आपण कसं करायचं कसं शिवायचं आहे. तर ते मग कुर्तीला आहे ते इकडं अर्ध्यात असं इकडं अर्ध्यात होतं, ते चांगलं दिसत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला एक आयडिया देते ह्या सगळ्या गोष्टींची. तर आता असंच एक दुसरे पण फॅब्रिक पेंटिंग आहे तेही मी काढते. हे बघा, हेही दुसरं फॅब्रिक पेंटिंग आहे. तर हे जे आहे ते राजा राणी म्हणा किंवा खंडोबाचा, असं तुम्ही दोन्हीपैकी कुठलं तरी समजा. तर आता इथं अर्धचित्र आलेलं आहे. हे घोड्याचं वगैरे, घोड्याचं अर्धचित्र इथं आलंय, हाताचं अर्धचित्र इथं आलंय आणि इथं आहे ते राजा राणीचं चित्र आलंय आणि अर्धा घोड्याचं चित्र आलंय. तर हे असंही छान दिसत नाही. तर ह्याच्यासाठी आपल्याला हे पण जॉईंट करून घ्यायचं आहे. तर हे असं अशा प्रकारे बरोबर ह्या हाताला हात असं चिटकला पाहिजे. म्हणजे हे क्लिअर दिसतं की हात आहे बाबा. तर हे बघा, आपली पेंटिंग आहे ती अशी तयार होती. तर आपल्याला हे एक 2-4 दिवसात आहे ते करून द्यायचे आहेत. 2-3 कुर्ती शिवून द्यायचे आहेत. आणि ते कुर्तीचा मला फोटो त्यांनी सेंड केलेला आहे कसं पाहिजे. आणि ह्या फॅब्रिक पेंटिंगसाठी जे दुसरे कपडे दिले तर पाठीमागचा पोर्शन वेगळा येणार आहे. तर हे मरून कलरचे कपडे दिलेले आहेत मला फॅब्रिक पेंटिंगसाठी. तर हे अर्ध आहे ते फॅब्रिक पेंटिंगमध्ये हे अर्ध येणार आहे आणि हे अर्ध येणार आहे. तर हा भाग जो आहे तो पलीकडे जाणार आहे त्या साईडला, म्हटलं तर उजव्या साईडला जाणार आहे. आणि हा मरूनचा आहे तर ह्या डाव्या साईडला येणार आहे. आणि गळ्याला जे आहे ते गळा असाच राहणार आहे. गळ्याला पण आहे फॅब्रिक पेंटिंग. तर गळ्यासाठी आता हे जे गळा जितका आहे इतका घ्यावा लागणार आहे. आणि इथे आहे ते जॉईंट दुसरा देऊन मरून कलरचा, मग आपल्याला पार्ट तयार करायचा आहे पाठीमागचा आणि पुढचा. तर पाठीमागे पण पूर्ण मरून कलरचाच पार्ट येणार आहे. आता ही जी आहे ती तिसरी कुर्ती आहे. तर कुर्ती म्हणलं तर ब्लाऊज शिवायचा आपल्याला. ब्लाऊज शिवून त्याला आहे ते हे पुढे लावायचं आहे. तर ही बघा फॅब्रिक पेंटिंग ही अशी तयार झालेली आहे. तर याच्यावर आहे ते या मरून कलरच्या कपड्याचं आहे ते आपल्याला इथं वर ब्लाऊज येणार आहे असा. मी याची कटिंग करून शिवल्यावर तुम्हाला दाखवणारच आहे.
पण तुम्हाला आता म्हणलं ज्येष्ठ आलेत तर हे कपडे तुम्हाला मी एक व्हिडिओ शेअर करावा, कारण तुमच्याकडे हे नवीन येत असतील असं काहीतरी, मग तुम्हाला लक्षात येणार नाही की बाबा काय करायचं आहे काय नाही, किंवा गोंधळ उडतो आपला, आणि गोंधळ उडाला की काहीच समजत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला मी हे व्हिडिओ आहे ते शेअर करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि पुढे आहे ते मी हे कुर्ती तयार झाल्यानंतर तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते. तोपर्यंत बाय बाय.